नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर काल आमच्या गावदेवीची जत्रा संपन्न झाली होती आणि आज दुसऱ्या दिवशी आमच्याकडे ब्राह्मण भोजन करण्याची मंदिरामध्ये एक प्रथा आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता, इथं जेवणाची तयारी चालू आहे। तिथे भटजी सुद्धा आहेत, ते सुद्धा त्यांची जेवणाची तयारी करत आहे आणि काही मंडळी मंदिरात बसलेली आहे। प्रत्येकजण आपापल्या कामाला लागलेले आहेत। तर ह्याच्यामागचं एक ब्राह्मण भोजनामागचा एक उद्देश हा असतो की कालचा जो कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे एक मंदिरामध्ये एक शुद्धता आणण्यासाठी, एक पॉझिटिव्ह एनर्जी आणण्यासाठी ब्राह्मण भोजन केलं जातं। एक धार्मिक विधी असतो, तो कशा प्रकारे केला जातो त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती नंतर सांगेलच। कोकणातील मंदिरामध्ये जत्रा हा केवळ उत्सव नसतो, ती असते श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक जीवनशैलीचं प्रतीक। जत्रा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक विधी केला जातो। या दिवशी मंदिरात ब्राह्मणांच्या हस्ते विधिवत पूजा केली जाते। मंत्रोपचार, घंटानाद आणि देवालयातील पवित्र वातावरण संपूर्ण परिसराला शुद्धतेची अनुभूती देते। पूजा झाल्यावर देवाला प्रसाद अर्पण केला जातो। हा प्रसाद साधा असतो, पण भक्तांच्या मते त्याची चव काही वेगळीच असते, कारण या परंपरेत संपूर्ण गावाचा सहभाग असतो। ही असते सामूहिक सेवा आणि देवाप्रती व्यक्त होणारी कृतज्ञता। तर आता तुम्ही इथं पाहू शकता, इथं सचिन सावंत आणि संजय भटजी हे दोघेही जेवणाची तयारी करतात। दोघेही खोबरं काढतायत आणि आपला हा तेजस जो आहे तो पण आता जेवणाची तयारी करतो। चूल पेटलेली आहे, तिथे शेगडी लागलेली आहे, इथं डाळ आहे आणि तिथं भात लावलेला आहे त्याने। सर्व पदार्थ तयार झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवला जातो। यानंतर पंगत बसते। सर्वजण एकत्र महाप्रसाद ग्रहण करतात। जातपात भेदभाव न करता सर्वांना समान भावनेने दिला जाणारा प्रसाद ही परंपरा फक्त धार्मिक नाही, ती सामाजिक एकोप्याचं आणि कोकणातील सांस्कृतिक वारशाचं जिवंत उदाहरण आहे। जत्रेच्या दुसऱ्या दिवशीचं हे ब्राह्मण भोजन देव, माणूस आणि परंपरा यांना एकत्र बांधून ठेवतं। हीच आहे कोकणाची खरी ओळख।